श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. भक्त हो, एक स्वामी समर्थ महाराजांचा भक्त म्हणून आपण महाराजांची दररोज नित्यसेवा करीत असतो. महाराजांची अगदी मनाने भक्ती करीत असतो, नामस्मरण करीत असतो. आणि हे सगळं करताना अनेकदा आपल्या मनामध्ये एक विचार नक्कीच येतो, माझं नामस्मरण स्वामी महाराजांपर्यंत पोचतंय का? किंवा मी जे काही पूजा करत आहे, माझी साधना, ते महाराज स्वीकारतील का? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला प्रथम समजून घ्यावं लागेल की स्वामी महाराजांना कोणत्या गुणांचा भक्त भावतो. म्हणजेच काय तर स्वामी समर्थ महाराजांना कुठल्या प्रकारचे भक्त हे प्रिय असतात. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तेच मी तुम्हाला सांगणार आहे की स्वामी समर्थ महाराजांना कसे भक्तप्रिय असतात. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. भक्ती ही फक्त विधी नसून ती आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे, आपली श्रद्धा आहे. तर भक्तीत सर्वात पहिला आणि महत्त्वाचा पाया म्हणजे काय तर तो म्हणजे श्रद्धा आणि आपला सबुरी. म्हणजेच श्रद्धा म्हणजे काय, आपला अढळ विश्वास. जो भक्त म्हणतो स्वामी माझ्यासाठी नेहमी उत्तमच करतात, तो स्वामींना नेहमी प्रिय होतो. आणि श्रद्धा जर नसेल आणि आपला काही श्रद्धा नसेल, आपला विश्वास नसेल, तर त्याची ही भक्ती नेहमीच अपूर्ण राहते. आणि दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजेच काय, तो म्हणजेच काय, सबुरी. बघा, सबुरी म्हणजेच काय, धीर. भक्तीमध्ये आपल्या धीर असेल तरच आपल्याला त्याचं फळ मिळते. भक्तीत धीर हा असायलाच पाहिजे. बघा, कधीकधी भक्तीचं फळ मिळायला उशीर झाला तरी चालेल, पण धीराने जो वाट पाहणारा भक्त असतो, स्वामी महाराजांचे जे फळ मिळणार आहे त्याची जो अत्यंत धीराने आणि सबुरीने वाट पाहतो, तो भक्त स्वामी महाराजांना नेहमी लाडका असतो. जो अधीर होतो आणि लगेच तक्रारी करायला लागतो की महाराज, मी एवढी भक्ती केली, मी एवढं नामस्मरण केलं, मी हे केलं, मी ते केलं, तरी माझ्या आयुष्यामध्ये संकटच का आहेत, असे तक्रार करणारे भक्त, स्वामी त्यांची भक्ती ही नेहमी अपूर्णच राहते. म्हणूनच बघा, स्वामींना प्रिय भक्त तोच असतो जो श्रद्धा आणि सबुरी ठेवतो. आणि दुसरं म्हणजे काय बघा, भक्ती म्हणजे फक्त मागण्या नव्हे. अनेक जण काय करतात, देवाला सतत काहीतरी मागत असतात. देवा, मी हे करणार, मला हे दे. देवा, मी एवढे तुझी भक्ती करणार आहे, मी तुझी एवढी पूजा करणार आहे, तर मला हे दे. हे असं योग्य नाही आहे. पण स्वामींना महाराजांना माहिती आहे का, ते भक्तप्रिय आहेत जे फक्त प्रेमाने त्यांना आठवतात, निस्वार्थ भावनांनी स्वामींवर प्रेम करतात. म्हणजेच काय, कसं, स्वामी महाराज मला काहीच नको, फक्त तुमचं स्मरण नित्य लाभो. हा भाव जो भक्त ठेवतो तोच भक्त स्वामींना मोहवत असतो. खरी भक्ती ही देणगीसारखी असते. जशी आपली आई आपल्या मुलावर निस्वार्थ प्रेम करते ना, तशीच भक्ती आपल्या स्वामी महाराजांना प्रिय आहे. आणि परत बघा, भक्ती करताना आपल्या मनाची शुद्धता ही खूप महत्त्वाची असते. भक्त कितीही मोठ्या पूजा करीत असेल ना, तरी जर त्याच्या मनामध्ये अहंकार, मत्सर, द्वेष, लोभ असेल, तर ती पूजा, ती भक्ती, ती साधना स्वामींना प्रिय नसते. स्वामी महाराजांना कसं सरळ, साधं आणि निर्मळ मन प्रिय आहे. मन जर शुद्ध असेल तुमचं, अगदी छोटं नामस्मरणही केलं तुम्ही, अगदी साधं अगदी मनापासून एकदा तुम्ही स्वामी महाराजांचं नाव जरी घेतलं ना, श्री स्वामी समर्थ, तर ते सुद्धा स्वामी महाराजांपर्यंत पोहोचतं. भक्ताने स्वतःला सतत तपासलं पाहिजे. म्हणजेच काय, माझ्या मनात कुठे कटुता तर नाही ना, दुसऱ्यांबद्दल मी काही वाईट विचार तर करत नाही आहे, दुसऱ्यांबद्दल मी काही वाईट तर बोलत नाही आहे. याच भक्तीचा गाभा म्हणजे अंतःकरणाची निर्मळता असते. म्हणून आपल्या मनाची शुद्धता ही नेहमी आपल्याला ठेवायला पाहिजे, तरच आपली भक्ती ही फळाला येते. आणि बघा, आता नामस्मरण आणि साधना म्हणजे बघा, नामस्मरण स्वामी महाराजांनी आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे. जेव्हा आपण महाराजांचे नाम घेतो तेव्हा सतत नामस्मरण करणारा जो भक्त असतो ना, तो स्वामी महाराजांना अतिशय प्रिय असतो. कारण स्वामींनी स्पष्ट सांगितलेलं आहे, नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. नामाचा उच्चार मोठ्याने, मंदस्वरात किंवा मनात कुठल्याही प्रकारे असो, पण तो जर का तुमचा भावपूर्ण असेल, अगदी मनापासून तुमच्या मुखातून तो स्वामी महाराजांचे नाव निघत नसेल, तर तो भक्त स्वामी महाराजांना अतिशय प्रिय असतो. भक्ती म्हणजे केवळ वेळ ठरवून केलेला जप नव्हे, तर प्रत्येक क्षणामध्ये देवाचं स्मरण करणं, यालाच भक्ती म्हणतात.
सकाळी उठल्यावर, काम करताना, रात्री झोपताना, प्रत्येक वेळेस जर आपलं नामामध्ये रंगलं असेल स्वामी महाराजांचा, हेच आपल्या खऱ्या भक्तीचं स्वरूप आहे. आणि परत समाधान आणि कृतज्ञता हे सुद्धा खूप महत्त्वाची असते. स्वामींना न प्रिय भक्त तो आहे जो जे काही आहे त्यातच समाधानी राहतो. सतत तक्रार करणारा भक्त हा स्वामी महाराजांना कधीच प्रिय होत नाही. जे मिळालेलं आहे त्यातच मी खुश आहे, हे माझ्या स्वामी महाराजांची देणगी आहे असं मानणारा जो भक्त असतो स्वामींचा, तो अतिशय लाडका भक्त असतो. कारण कृतज्ञता ही भक्तीचं सर्वात मोठं अलंकार आहे. प्रत्येक दिवस, प्रत्येक श्वास, प्रत्येक कृपा ही सगळी स्वामी महाराजांचीच देणगी आहे. हा भाव मनात ठेवणारा भक्त स्वामींशी खऱ्या अर्थाने जोडला जातो. आणि बघा, सेवा आणि परोपकारसुद्धा हे खूप महत्त्वाचे घटक आहेत. जेव्हा सेवा ही भक्तीचं प्रत्यक्ष रूप आहे. स्वामींना प्रिय भक्त तो आहे जो समाजांची, गुरुची आणि गरजू लोकांची सेवा करतो. सेवा म्हणजे केवळ मंदिरातली सेवा नव्हे, तर प्रत्येक ठिकाणी केलेली मदत, प्रेम आणि सहकार्यसुद्धा आहे. जिथे आपण निस्वार्थ सेवा आहे ना, तिथे आपल्या स्वामी महाराजांचं अस्तित्व तुम्हाला नक्कीच जाणवेल. कारण भक्ती आणि सेवा या दोन्ही ज्या गोष्टी आहेत ना, त्या अविभाज्य आहे. त्या कधीच म्हणजे त्यांना कधीच वेगळं करता येत नाही. बघा, भक्ती करताना आपल्याला काय टाळायचं आहे? बघा, भक्तीतनं अनेक दोष नकळत येतात. ते टाळलेच पाहिजे आणि ते टाळले तरच आपल्याला त्या भक्तीचे खरे फळ मिळणार आहे. नाहीतर मग ती भक्ती व्यर्थ आहे. तर बघा, भक्ती करताना आपल्याला कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वार्थ. फक्त स्वतःच्या गरजेसाठी ना आपल्याला देवाला, आपल्या महाराजांना आठवण करण्याची गरज नाही आहे. आपण स्वार्थपोटी जर आपण स्वामी महाराजांना आठवण करत असेल ते अत्यंत चुकीचं आहे. तर भक्ती करताना स्वार्थ टाळायचा आहे. त्यानंतर अहंकार, मी खूप भक्ती करतो, मी हे करतो, मी खूप पूजा करतो, नेहमी उपवास करतो, असं करतो, हा जो अहंकार आहे ना, तो महाराजांना आवडत नाही. म्हणूनच भक्ती करताना अहंकार हा टाळला पाहिजे. दुसरं काय? दिखावा. बाहेरून पूजा करून आतून आपलं मन रिकामं ठेवू नये. म्हणूनच काय, पूजा करताना तुम्ही पूजा करा, पण दिखावा करू नका. आणि नंतर निंदा, कुणाची चुगली, कुणाचा द्वेष, हे दोष न भक्तीत नेहमी अडथळा निर्माण करतात. कारण स्वामींना प्रिय भक्त तोच असतो जो सर्व दोष दूर ठेवतो. म्हणूनच तुम्हाला सांगते मित्रांनो, स्वामींना अशा प्रकारचे भक्त प्रिय आहे जे निस्वार्थपणे भक्ती करतात, दुसऱ्यांचं वाईट चिंतत नाही. श्रद्धा, सबुरी, निस्वार्थ भाव, त्यांचं शुद्ध मन असेल, नामस्मरण करत असतील, अशा भक्तांसाठी ना स्वामी महाराज नेहमी धावून येतात. कारण जिथे हे गुण असतात ना, तिथे स्वामींचा वास असतो. स्वामी महाराजांचा प्रिय भक्त बनण्यासाठी मोठ्या यज्ञाची किंवा दानधर्माची गरज नाही. कारण तिथे हृदयातील भाव हा अतिशय महत्त्वाचा ठरला जातो. चला तर मग आपण सगळ्यांनी आज एक संकल्प करूया. भक्तीमध्ये साधेपणा, प्रामाणिकपणा आणि प्रेम आणायचं आहे. आणि स्वामींना खरोखरच आपण स्वामींचं खरोखरच प्रिय भक्त म्हणायचं आहे. अशा प्रकारे जर आपण स्वामी महाराजांची भक्ती करत असू तर आपण स्वामी महाराजांच्या अतिशय निकट जाऊ आणि स्वामी महाराज हे नेहमी आपल्यावर त्यांची कृपादृष्टी सदैव राहतील. असेच आपले आचरण असायला पाहिजे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ एवढाच होता. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असता तर चॅनलने सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.